हाँ बोल रे. हा 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 सांगितलंस का तिला? नाही नाही सांगितलं मी. पण मी सांगण्याआधीच कळलंय तिला. हो. मग काय म्हणाली ती? शी इज हर्ट अ लॉट. ऑफकोर्स नाही यार. तिच्या जागी कुणी असताना तरी एवढंच हर्ट झालं असतं. आणि या सगळ्यात ना सगळ्यात मोठी चूक तुझी आहे. एक चांगल्या प्रामाणिक मुलीला हर्ट केलंस यार. तुला माहिती होतं यार. ट्राय टू अंडरस्टँड. ती तुझ्यावर मनापासून. हिरेन असं काही नाहीये. कपिल, एखाद्या मुलीच्या मनातलं ओळखणं ना खूप सोपं असतं आणि कदाचित तेवढं अवघड आहे. पण तू आहे ना यार या सगळ्यांपेक्षा खूप पलीकडे गेलायस आणि तू स्वतः हे सगळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंयस. तुला तिच्या मनातलं कळतंय पण तुला ते मान्य नाहीये आणि या सगळ्या गोंधळात तू तिला दुखावलंयस. कमॉन यार कपिल साठे, तू प्रॅक्टिकल होतास म्हणजे रूढ नव्हतास. तू बदललायस यार, बदललायस. कपिल, अहो कधी संपणार तुमचं काम? आमची जेवणं पण झाली. जेवून घेताय ना? हा? नाही आत्ता नको मला. आत्ता भूक नाहीये. गौरी आली की मी बसतो ना. अहो ती गोखल्यांकडेच जेवून येणार. तिच्यासाठी ना आज काहीतरी खास केलं असणार बघा. ते सोडून कसली येते ती? गौरी आली बहुतेक. गौरी 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 कशी झाली ग पार्टी? आई ग मी खूप दमलीये, मी जाते. तरी पण सांग ना, म्हणजे पार्टी कशी झाली? कोण कोण आले होते? जेवायला काय केलं होतं? आणि हो आमच्या शुभेच्छा दिल्यास ना त्यांना? एक मिनिट. अगं तू एकादमात सगळे प्रश्न विचारू शकतेस पण मी नाही उत्तर देऊ शकत. तुमच्या शुभेच्छा दिल्या मी त्यांना आणि बर्थडे सारखा बर्थडे होता. अगं गौरी तुझं जेवण झालंय माझं जेवण. अगं आई आणि खूप मस्त होतं जेवण. सगळं माझ्या आवडीचं होतं. हे गोडाचं काय होतं ग? गोडाचं ना ते मलाई सँडविच होतं, गुलाबजाम होता आणि जिलबी होती. बरंच काही होतं. अगं गौरी आत्ता जाऊन आलीस ना तू? हे असं आठवून सांगावं लागतंय तुला. आई मी खूप दमली आहे, मी झोपायला जाते. गुड नाईट. हो हो गुड नाईट गुड नाईट. मी पण झोपायला जाते. आणि हो कपिल तुम्ही जेवून घ्या. नाही म्हणजे गोडाचं काही नाहीये, साधी आपली खिचडीच आहे. पण जेवून घ्या आठवणीने. गुड नाईट. हा गुड नाईट. एक गौरी अगं गौरी ओके ओके ऐक. माझं ऐक तरी. हे बघ मला माहिती आहे जे काही झालंय त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण माझं ऐकून तरी घे ना. बरं एक मिनिट. हा ते आमचे मालक चाललेत ना, सो त्यांना सी ऑफ करते. चलो बाय, टेक केअर. तुटताना तुटतो जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव.
इथे आल्यापासून तूच तर आधार दिलाच. तू नसतीस ना तर केव्हाचा पळून गेलो असतो. मी तर आहेच. तुझं काय? तू नाही ना पळून जाणार? महोदया, आपण फार छान आहात. मी अर्जदार कपिल सुनंदन साठे तुमच्या मनात येण्याचे ठरवितो आहे. तेव्हा आपल्या मनाचे दार उघडून मला प्रसन्न मनाने आत घ्यावे ही विनंती. हरलेले श्वास हे सुकलेली पावले मन मागे ओढते अडखळते अन पडते का माझे सारे जिथे काही नाही तिथे मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का नसताना असतो हा भास का सांगना तुटताना तुटतो जीव गौरी, गौरी, काय ग? इतक्या परकेपणानं का वागलीस तू कपिलशी? हे बघ, ते मालक आहेत आपले. आपण राहतो त्यांच्या घरात. त्यांचा मान ठेवायला शिक. आई, अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत माणसातल्या. मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. हा, त्यांनी धनंजय भाऊंना पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिली, हे नाही आवडलं? अगं पण त्यांना वाटलं तसं. आणि का सांगावं त्यांनी तुला, तुझ्या बाबांना? जुने लोक सांगून गेलेच आहेत, गावाबाहेरच्या माणसाशी फारशी मैत्री करू नये. ते काही खोटं नाही. त्यातून तो खलाशात तर कधीच गुंतू नये. कारण ना तो स्वतःच्या जमिनीचा असतो ना स्वतःच्या मातीचा. तर मग काल ओळख झालेल्या तुझ्यासारख्या वकिलाशी तो का बांधिलकी ठेवे? बस झालं, पुरे झालं. इथून पुढे एक अक्षरही बोलू नकोस. आणि ध्यानात ठेव, आत्ता जे बोललीस ते पुन्हा बोलायचं नाही. माझी शपथ आहे तुला. करेक्ट आहे तुझं. तिला काय माहिती ना, करिअर किती महत्वाचं, शिपवर जाणं किती महत्वाचं आहे. तिला वाईट वाटलंच पाहिजे. बाबा, तुम्ही कोकल्यांकडे माझा होकार कळवून टाका. काय? मी सौरभशी लग्न करायला तयार आहे.